नमस्ते, मी अनिता शिंदे. अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघतोय पाठीमागच्या गळ्याचं संपूर्ण कटिंग आणि ते शिवायचं कसं. तर तुम्ही कुठल्याही मापाचा ब्लाऊजचं डिझाईन ह्या प्रकारे करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण कटिंग बघायची आहे आणि शिवायचं कसं आहे ते सुद्धा बघायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही माझ्या अनिता फॅशन अँड स्टाईल ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण हा व्हिडिओ आता स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. मी अस्तरच्या पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे आणि खडूने हा गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. गळा रुंदी मी 3 इंच ठेवली आणि गळा उंची सुद्धा मी 3 इंच घेतलेली आहे. हे बघा, ह्या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे. आपण ज्यावेळी ही तिरकी रेष मारतो त्यानंतर त्यातलं अंतर मी 2 इंचाचं ठेवून हा गोल आकार दिलाय आणि खालचा सुद्धा आकार देऊन घेतलेला आहे. आता ह्या प्रकारे आपण खडूने आखून घेतलंय आणि हे दुसऱ्या बाजूने सुद्धा उमटवलं जाईल ह्या प्रकारे मी ते करून घेतले आणि राहिलेला भाग ह्या पद्धतीने कात्रीने मी कापून टाकलाय. आपण जिथे आखलं होतं त्याच्या बाजूने मी पाव इंच अंतर ठेवून हे कापून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जो काट आहे ब्लाऊज पीसचा त्यावरती ह्या प्रकारे मी ठेवून घेतलंय आणि याची कटिंग करते. आता आपल्याला हे 2 भाग मिळणार आहेत. तर आपण ठेवताना बघा, जे अस्तर आहे ते मी ब्लाऊज पीसच्या सुलट्या बाजूने ठेवलेलं आहे. आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे. आता मी ह्याच आकाराला आपल्याला मशीनवरती टिप मारून दोन्ही भाग शिवून घ्यायचे आहेत. तर ह्या प्रकारे आपण हे टिप मारून घेतोय. संपूर्ण टिप मारून घेतल्यानंतर आपण कडीचं हे व्यवस्थित असं कापून टाकले आणि याला नॉचेस देऊन घेतलेले आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण हे उलटवून घेऊ त्यावेळी हे अगदी फिनिशिंगमध्ये उलटवलं जाईल. ह्या प्रकारे हे संपूर्ण असं आपण उलटवून घेतलंय आणि याच्यावरती आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे. म्हणजे जो काही आपण आकार व्यवस्थित ठेवलेला आहे तो टिप दिल्यामुळे अगदी व्यवस्थित असा तयार होणार आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा भाग सुद्धा तयार करून घेतलाय. आता इथे आपण मधली पट्टी आहे ह्या आकाराची तयार करून लावू शकतो किंवा आपण सरळ सुद्धा लावू शकतो. तर आपण सरळ अशी पट्टी लावणार आहोत. तर हे अगदी आता सोपं आहे. तर हे बघा, अस्तर आणि ब्लाऊज पीस असा ठेवून घेतलेला आहे. ब्लाऊज पीसची सुईची बाजू वरती आहे आणि त्यावर मी अस्तर ठेवलं आहे आणि मी टिप मारून घेणार आहे. आता ही टिप मारून घेतल्यानंतर आपण पलटवून परत एकदा एक टिप टाकून घेतोय आणि कडेने हे शिवून घेतल्यानंतर उरलेला आपण कापून टाकणार आहोत. आता हे या प्रकारे आपल्याला आहे तसंच व्यवस्थित हे ठेवून घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर मध्यभाग ठेवायचा आहे. ह्या प्रकारे आणि खुणा करून घेऊनच आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. ह्या दोन्ही भागाच्या खुणा आपण व्यवस्थित केल्यावरच आपल्याला हे व्यवस्थित ठेवून शिवायचं आहे. म्हणजे दोन्ही बाजू ह्या व्यवस्थित अशा लागल्या जातात. आता इथे मी याला लेस शिवून घेतलेली आहे. तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा.
ह्या प्रकारे आपण दोन्हीही भागाची लेस ही शिवून घेतलेली आहे. आता खालच्या भागाला सुद्धा आपण इथेही लेस शिवून घेतोय. आणि हा भाग सुद्धा आपण टिपेने जोडून घेतोय. खाली सुद्धा मी कमरपट्टी लावून दुमडून घेतले, लेस लावलेली आहे आणि पॅच सुद्धा लावून झालेला आहे. आणि ह्या प्रकारे हा संपूर्ण गळा तयार झालेला आहे.